श्रीगोंदा शहरातील वडाळी रस्त्यालगतच्या जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले असून खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात पिता पुत्रांना पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात मोठी खळबळ उडाली। श्रीगोंदा शहरातील आरोपी शुभम सुखदेव ओवळ याचे मयत अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते। चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला। यावेळी संतापाच्या भरात शुभम ओवळ याने लोखंडी रॉड आणि फरशीच्या सहाय्याने मुलीवर हल्ला करून तिच्या डोक्यात गंभीर दुखापत केली। या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला। खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातच ठेवला आणि केडगाव येथे राहणाऱ्या आपल्या आई वडिलांना घटनेची माहिती दिली। त्यानंतर आरोपी व त्याचे वडील सुखदेव ओवळ हे श्रीगोंद्यात आले। त्यांनी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून दोरीने बांधला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वडाळी रोडवरील जंगल परिसरात नेला। तेथे लाकडे गोळा करून मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पडताळणी केली आणि पहाटे वडाळी रोड परिसरातील जंगलात जळालेला मृतदेह आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी शुभम ओवाळ आणि त्याचे वडील सुखदेव ओवाळ या दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले। काल मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीची फॉरेस्ट एरियामध्ये जाळून हत्या करण्यात आलेली अशी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे आज आम्ही त्या घटनेचा ज्यावेळी उलगडा केला त्यावेळी असे लक्षात आले की श्रीगोंदा शहरामधील एका अल्पवयीन मुलीसोबत असलेलं जे काही अफेअर होतं आणि त्या अफेअरमधून सदर आरोपी हा तिच्यासोबत राहत होता आणि त्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 2 दिवसापूर्वी सदर आरोपीने फरशी तसेच रॉडच्या साहाय्याने त्या मुलीची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांच्या साहाय्याने त्या मुलीची विल्हेवाट लावण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्यांनी त्या मुलीला गादीमध्ये गुंडाळून वाहनाने फॉरेस्ट एरियामध्ये नेऊन तिथे पेट्रोलच्या साहाय्याने जाळून टाकले। सदर घटनेतील दोन्ही मुख्य आरोपी अटक केलेले आहे आणि पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वमने साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या कार्यालयातील पथक आणि कोतवाली पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी सहभाग घेतलेला आहे। आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? यामध्ये शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्याचा सखोल चौकशी केल्यानंतर तपासांती आपल्याला कळवण्यात येईल। मुलीच्या आईने आरोप केला होता की एप्रिलमध्ये ती गुन्हा दाखल करायला आली होती, मात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही तसं नाही आहे। म्हणजे ते मुलीचं आणि त्या मुलाचं जे काही अफेअर होतं ते कदाचित ते लिव्ह इन सारखे राहत असल्यामुळे त्या मुलाने मुलीला कन्व्हिन्स केलेलं होतं।